चोट्टे चोर सोडून संन्याशाला फाशी, अशी आहे भाजपची हुकुमशाही, हिटलरशाही. अरे काही 4-2 पोरं सत्ताधाऱ्याच्या चुकीच्या धोरणावर बोलत आहे, गोरगरिबांची बाजू मांडत आहे, बोलत आहे, तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचा सगळा बोगसपणा जनतेसमोर ते मांडत आहे. काल सरपंच मंगेश साबळेवर असेच खोटे गुन्हे दाखल केले, त्यांचं अकाउंट बंद पाडलं, त्यांना तडीपार केलं. जनतेमध्ये जो असंतोष आहे ना, त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करतोय. लक्षात घ्या, एकाएकानं प्रत्येकाचे सगळ्यांचे अकाउंट असेच बंद होणार, तुमचा आवाज दाबला जाणार, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार, तुमच्यावर खोटे आरोप होणार. एवढंच काय, तुमच्या मागं बाया लावून तुम्हाला बदनाम सुद्धा केलं जाणार. माझ्यावर पण असे अनेक प्रयोग झाले, असेच प्रकार झाले. का तर मी माझ्या जातीचं काम करतो, मनोज दादांची बाजू घेतो, सत्य बाजू मांडतो. भावांनो, सत्ताधारी त्यांच्या विरोधातला प्रत्येक आवाज दाबणार. तुम्हाला काय वाटतं की मंगेश साबळेंनी 4,000 रुपयाची खंडणी मागितली असेल आणि म्हणून ही कारवाई झाली दडीपारीची? मी शिव्या देतो म्हणून माझ्यावर कारवाई झाली? नाही, कारण यांना विरोधी पक्षाची भीती नाही, तर आमची आहे. विरोधी पक्षानं तवाच माना टाकल्या हो. तर काय सांगू, 90साठी दिवसभर गांडी मागे फिरणारे लोक उसातल्या पैदाशी हे पुढं करून अशा आमच्यावर गुन्हे दाखल करून घेतल्या जातात. विरोधक म्हणतायत की ते स्टंटबाज आहे. अरे असेल ते स्टंटबाज, पण त्या स्टंटमुळे 4 लोकांचा फायदा तर होतो ना. बोलायला काय जातं बे, स्टंटमुळं मतदान पडत नसते, उलट अशा केसेस, लपडे, मनस्ताप, फुकटचा खर्च वाढतो. आणि मी तर कोणता स्टंट केला नाही ना, तरी बी काय कमी घोडे लागून नाही माझ्या मागे. आता लढाई रस्त्यावरची होणार आहे. शेतकरी परेशान आहे, मराठा परेशान आहे, ओबीसी परेशान आहे, दलित परेशान आहे, इथला विद्यार्थी परेशान आहे, अधिकारी पण परेशान आहे, संविधान धोक्यात आहे. भावांनो, 29 तारखेला अंतरवली सराटीमध्ये होणारं आंदोलन हे फक्त मराठ्यांचं नसणार आहे, तर सर्व राज्याचं असणार आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक मराठ्यांच्या या आंदोलनाला सरकारच्या विरोधामध्ये खांद्याला खांदा लावून सोबत असणार आहे, असे निरोप येत आहे. म्हणून सरकारने आता ओबीसीच्या नावाखाली दुकानदारी चालवणारे चोट्टे चाट्टे पुढे केलेले आहेत दिशाभूल करायसाठी. पण त्यांच्याच्यानं काही झाटा फरक पडणार नाही, काही वाकडं होणार नाही. खूप मोठी क्रांती होणार आहे. आणि मंगेश भाऊ, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही या, आपल्या गावी या. मी तुमच्यासह पूर्ण कुटुंबाची सगळी व्यवस्था मी इकडे माझ्या घरी करतो. आणि भाऊ, दिवस बदलणार आहे. सगळ्याचा हिशोब आपल्यालाच करायचा आहे, आपण करू. हिटलरला गाडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. महत्वाचं